करणे करतात शेतकरी खुश झालेले आहेत. होय, आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. मात्र एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये देण्याबाबत देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. आता यामुळे राज्यातील एक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळू शकतो. सरकारचं आतापर्यंतच मोठं गिफ्ट म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा आहे. आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हे येणारे पैसे डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. म्हणजे कोणतीच अडचण राहणार नाही आणि एकदम लवकर असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे टोटल पैसे जमा होऊन जातील, असा निर्णय राज्य सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील मोठी घोषणा आता झालेली असून थेट पैसे वाटपाची घोषणा राज्य सरकारने आता केलेली आहे. पण बघा, हे पैसे कसे येणार आहेत, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत, कोणाला यावेळेस पैसे भेटणार नाहीत, सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. कधी पैसे जमा होतील, ए टू झेड सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर या चॅनल वरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तर चला पाहूयात आता सविस्तर महत्त्वाची अशी अपडेट. तर बघा, या ठिकाणी आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा झालेली आहे आणि या ठिकाणी स्पष्टपणे सर्व काही माहिती सांगण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश होणार आहे. तिकडे बघा, सरकारचं काय म्हणणं आहे, तर सरकारने सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे. आता सरकारची घोषणा झालेली आहे. बघा, अखेर पैसे वाटपाचा निर्णय होताच सर्व शेतकरी खुश झालेले आहेत आणि टोटल रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना आता राज्य सरकारच्या बघायला मिळत आहेत. यामुळे आता शेतकरी वर्ग खुश होणार आहे. पण बघा, एक सांगतो की पैसे जमा झालेले नाहीत. जरी काय अपडेट येत असतील, काही सांगण्यात येत असेल की पैसे जमा झाले म्हणून, जमा झालेले नाहीत तर जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा निर्णय आताशी होत आहे, काल काही निर्णय झालेला नाहीये, हे देखील लक्षात ठेवा. कारण एकदम खरोखर अशी माहिती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचं काम करत असतो. इकडे बघा, सरकारने सांगितलं आहे की आता पूर्ण पैसे हे टाकण्यात येतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती. नमो शेतकरीचे 2,000 रुपये तर येणार, पण काही शेतकऱ्यांना आता त्यासोबत अजून काही पैसे भेटणार आहेत. ते म्हणजे अनुदानाचे पण 10,000 रुपये सरकार पूर्ण सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देणार आहे आणि हे पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात भेटतील. पण बघा, नमो शेतकरीचे 2,000 रुपये, अनुदानाचे 10,000 रुपये हे सर्व पैसे सर्वात आधी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला एक चांगला दिलासा मिळेल. तर बघा, आता सरकारने काय सांगितलं आहे, कसे पैसे वाटप होणार आहेत, तर डीबीटीच्या माध्यमातून होणार आहेत. आता लक्ष द्या आणि माहिती शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. सरकार आता कसे पैसे वाटप करत आहे, किती शेतकऱ्यांना कधी पैसे भेटणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, एकदम सविस्तर अशी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. 2,000 रुपये नाही तर काही शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपये पण आता भेटणार आहेत. मग हे 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि 2,000 ऐवजी 4,000 रुपये जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती देतो. म्हणजे तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळेल आणि जास्त पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. आता सर्व अपडेट बघण्यासाठी राहिलेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि सरकारने सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेबाबत अखेर आम्ही घोषणा करत आहोत. आता माहितीच असेल की राज्य सरकारने सांगितलं, आतापर्यंत निवडणुका सुरू होत्या, निवडणुकामध्ये आचारसंहिता असते आणि आचारसंहितेच्या वेळी जरी पैसे मंजूर केले तरी शेतकऱ्यांना वाटप करता येत नाहीत. त्यामुळे सरकारने त्या नियमामुळे पैसे दिले नाही. मात्र आता आचारसंहिता संपलेली आहे आणि आचारसंहिता संपताच मोठी घोषणा राज्य सरकारकडून होत असून थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही शेतकरी बांधवांना देण्यासाठी आता सुरुवात होत आहे. तर इकडे बघा, डीबीटीला मान्यता दिलेली आहे. आता डीबीटीचं काम जसं पूर्ण होईल तसे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, आता डीबीटीतून पैसे का देत आहे, तर डीबीटी अशी सुविधा आहे की तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे 20 ते 25 मिनिटांमध्ये सर्वांच्याच खात्यावरती पैसे जमा होत असतात. एवढ्या फास्ट गतीने डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होतील असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळत आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, कारण एकदा डीबीटीतून पैसे सुरू केले की कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता. त्यामुळे आता काय काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. डायरेक्ट पैसे बँक खात्यात येऊन जातील, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही. तर चला आता सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता कसे पैसे जमा होणार आहेत, नेमके पैसे सरकार जे आता वाटप करणार आहे, सर्वात आधी 14 जिल्ह्यामध्ये
पैसे जमा करणार आहे. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे भेटतील. कारण आता सरकारकडून स्पष्टपणे सांगितलं आहे की यादीमध्ये आपलं नाव आहे का ते तपासा. नमूद शेतकरी योजनेची लिस्ट बघा. लिस्टमध्ये आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का ते देखील तपासणं गरजेचं आहे. जर ते तुम्ही तपासलं आणि तुमच्या जिल्ह्याचं आणि तुमचं नाव त्यामध्ये असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर आता तुम्ही म्हणाल आपल्या जिल्ह्याचं नाव वगैरे यादी ही कशी बघायची, कसं स्टेटस बघायचं, तर आता ते पण तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे यादीत तुमचं नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का ते बघायला मिळेल. जर यादीत नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला 4,000 रुपयांचा हप्ता भेटेल किंवा 2,000 रुपयांचा पण भेटू शकतो. अशी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता दिली जाईल. पण बघा सरकारचे आता काही कडक नियम आलेले आहेत. ही 2 कामे देखील तुम्हाला करावी लागणार आहेत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर नमूद शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाहीत. हे देखील लक्षात घ्या. जर आता नमूद शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर अर्जंटमध्ये ही 2 कामे तुम्हाला करून घ्यावी लागणार आहेत. तरच तुमचं नाव नमूद शेतकरी योजनेमध्ये घेणार आहे. अन्यथा ही 2 कामे केली नाही तर योजनेचा हप्ता तुमचा कायमचा बंद केला जाईल आणि कधीच पैसे भेटणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे. मग चला कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती बघूयात. म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ही 2 कामे केल्याचा फायदा आहे. ही कामे केल्यानंतर तिकडून पैसे वाटपाला मंजुरी मिळताच कोणत्याही क्षणी सर्वात आधी 1 ते 1.5 तासाच्या तुमच्या खात्यात नमूद शेतकरीचे पैसे हे जमा होऊन जाणार आहेत. तर चला आता ती माहिती आपण पाहूयात. बघा या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे की आता सर्वांसाठी मोठी घोषणा आम्ही केलेली आहे. सरकारकडून नमूद शेतकरी योजनेसोबत आता पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाईचे पैसे टाकण्याचा निर्णय आता जाहीर झालेला आहे आणि हे पैसे येणार आहेत. सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत. निवडणुकांमुळे आम्हाला लवकर पैसे देता आले नाही असं सरकारने सांगितलं आहे. पण आता निवडणुकांचे काम झालेले आहे, ते काम बाजूला झालेले असल्यामुळे आता पूर्ण पैसे वाटप करता येणार आहे असं सरकारने सांगितलंय. तर बघा या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा करण्याच्या सूचना बघायला मिळत आहेत. या जिल्ह्यात नमूद शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदानाचे 10,000 रुपये हे सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. जर यादीत तुमचा जिल्हा असेल तर 100% हे तुमच्या खात्यात पैसे येणारच आहेत. मग आता जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघण्यासाठी फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहिलेला आहे. तर चला पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी दाखवतो. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती बघूयात. कारण ती 2 कामे केली तरच तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदानाचे पैसे भेटणार आहेत. अन्यथा नमूद शेतकरी योजनेचे पैसे देण्यात येणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे. आता सर्व डिटेलमध्ये माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आपण काय करूयात, सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा केले जाणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा या ठिकाणी आता मोठी घोषणा झालेली आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. आणि या ठिकाणी बघा यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे हे पैसे येणार आहेत. काही शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये भेटणार आहेत. पण ते कुणाला भेटण्याची शक्यता आहे ती देखील माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळेल. ती माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा आता सातारा जिल्ह्यात नाव यादीत आलेलं असून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टोटल पैसे आता जमा करण्यासाठी सरकारचे आदेश बघायला मिळत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार असून ही एक मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणीही नाराज आणि शक्यतो जास्त चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं राज्य सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला या ठिकाणी बघा त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुदानाचे 10,000 रुपये, नमूद शेतकरीचे पण हे पैसे 2,000 रुपये, काहींना 4,000 रुपये मिळणार आहेत. हे सर्व पैसे खात्यात जमा होतील. बघा ज्यांना नमूद शेतकरीचे पैसे भेटतात त्यांना हे अनुदानाचे पण 10,000 रुपये डबल एकदा खात्यात मिळणारच आहेत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही. सरकारने आता डायरेक्ट माहिती दिलेली आहे. बघा कोल्हापूर जिल्ह्यात देखील सर्वात आधी हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापुरातील सर्व शेतकरी खुश होणार आहेत. पण सरकारने पुढे
लगेच सांगितलं की अर्जंट म्हणजे तात्काळ जेवढं होईल तेवढं लवकर ही 2 कामे करा असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे काय होईल, डायरेक्ट पैसे खात्यात येतील। जर ही 2 कामे केली नाही तर हप्ता येणार नाही आणि ही योजनेतून तुमचं नाव बाहेर काढलं जाईल, कायमचे पैसे बंद होतील आणि नमो शेतकरीचे पैसे कधीच भेटायचे नाहीत असं देखील होऊ शकतं। त्यामुळे जेवढं होईल तेवढं तात्काळ आता तुम्हाला ही 2 कामे करावी लागतील, जेणेकरून खात्यावरती डायरेक्ट तुम्हाला पैसे येऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। तर चला आता या ठिकाणी बघा, राज्य सरकारची घोषणा झालेली आहे आणि हे पैसे खात्यात डायरेक्ट येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला जसे डीबीटीतून पैसे दिले तसेच शेतकऱ्याला आता डीबीटीतून हे नव शेतकरीचे पैसे देण्यात येणार आहेत आणि हे पैसे पूर्ण खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। तर चला आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाहीत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत आणि ते पैसे आज येणार की उद्या येणार, आता महत्त्वाची राहिलेली माहिती तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओ देत आहे। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आणि कोणाचे पैसे सरकार बंद करणार इथे माहिती दिलेली आहे आणि कोणती 2 कामे करावी लागणार, किती वाजून किती मिनिटाला हप्ता मिळण्याची एक शक्यता आहे ती देखील माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आता सर्व अपडेट पाहण्यासाठी लक्ष द्या। तर बघा इथे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता 2000 रुपये देण्यासाठी घोषणा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आता मिळण्यासाठी काही अटी पूर्ण असणे गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र असतील। जर एखाद्या शेतकऱ्याला पीएम किसानचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण देखील येऊ शकते। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर काही कामे तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील। सरकारने सांगितलं की यामुळे बँक खाते आधारशी जोडलेले असणे गरजेचे आहे। जर आधारशी जोडलेले नसेल तर अर्जंट पुढच्या 2-3 दिवसाच्या आत जोडून घ्यावे, म्हणजे आता येणारा हप्ता डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळेल। आता मोठी घोषणा करत शेतकरी खुश झालेले आहेत असं सरकारने सांगितलं आहे आणि सरकारने सांगितलं की ही 2 कामे तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत पूर्ण करून घ्यायची आहेत, म्हणजे नमो शेतकरीचे पैसे डायरेक्ट खात्यात जमा होऊन जातील। तर चला कोणती 2 कामे आता पूर्ण करून घ्यायची आहेत, सरकारने काय सांगितलं आहे आता ती सविस्तर अशी माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं आता काम करत चला। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून निधी मंजूर होण्यासाठी आता पूर्ण काम सुरू झालेलं आहे आणि अधिकृत शासन निर्णय आता जाहीर केला जाणार असून या निर्णयानंतर हप्ता डायरेक्ट जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता निश्चित तारीख, वेळ आणि सर्व काही डिटेलमध्ये स्पष्ट होत असून यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय आणि शेतकरी मित्रांनो हप्त्याला उशीर होण्याची कारणे सरकारने सांगितले आहेत। निवडणुकांमुळे लवकर यावेळेस हप्ता देता आला नाही, पण आता आम्ही डायरेक्ट हप्ता देण्यास सुरुवात करत आहोत। नमो शेतकरी पात्र यादी आता ज्यांना हप्ता भेटणार आहे ती माहिती या ठिकाणी आलेली आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा डीबीटीला देखील मान्यता बघायला मिळत असून हे पैसे पूर्णपणे आता खात्यावरती टाकण्यासाठी सरकारच्या सूचना आलेल्या आहेत। तर बघा पैसे आता जमा होण्यासाठी कोणती 2 कामे करायची आहेत, तर पहिलं काम मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। आपला आधार कार्ड जे असतं त्याशी मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, हे काम करावं लागणार आहे। त्यानंतर ई-केवायसी सीएससी केंद्रावरती जायचं आहे आणि ई-केवायसी करायची आहे। जर ई-केवायसी केली नाही तर अडचण होऊ शकते, ई-केवायसीचं देखील काम करून घ्या। तर चला हप्ता कधी येत आहे ते आता सांगतो। बघा आता या ठिकाणी ई-केवायसी विषय देखील आपण बघितलं। आता ई-केवायसी सीएससी केंद्र म्हणजे सेवा केंद्र जे असतात त्या ठिकाणी जायचं आहे। सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर ई-केवायसी करून घ्यायची आहे। बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न आहे का नाही ते पण बघायचं आहे, जर नसेल ते पण करून घ्या आणि हे पैसे डायरेक्ट 2000 रुपये जमा होतील। तर चला आता सरकार काहींना 4000 रुपये पण देणार आहे, मग ते आता सर्वांना भेटणार की काही शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे ते पण आता सांगतो। तर बघा ज्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या आता या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशी ही टोटल रक्कम 4000 रुपये भेटणार आहे। म्हणजे ज्यांना मागचा हप्ता भेटला नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही 2 हप्त्याचे 4000 रुपये येऊन जातील। शेतकऱ्यांना कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो। त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। राज्य सरकारची मोठी आणि दिलासा देणारी घोषणा देखील
आपल्याला बघायला मिळत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची देखील बातमी आपण म्हणू शकतो। तर अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता नमो शेतकरीचे पैसे पुढच्या 6 दिवसाच्या आतच तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिन्यामध्येच आता हे पैसे तुम्हाला मिळतील, त्यामुळे काळजी करायची नाही। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पाठवा। धन्यवाद।